स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकरिता एक आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची वार्ता म्हणजेच एक शासन निर्णय जो आला आहे तो शासन निर्णय आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचा शासन निर्णय आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आहे त्याचं नोटिफिकेशन म्हणजे त्यांचा शासन निर्णय 3 एप्रिलला शासनाने काढलेला आहे. हा जो GR आहे हा GR अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा आहे, या विभागाचा आहे. मग यामध्ये काय होणार आहे, नंतर जे मुख्यमंत्री आपले फेलोशिप आहेत ते फेलोशिप नेमकं काम करणार काय आहेत, ते कशासाठी निर्माण झालं ते आपण बघणार आहोत. शासनाने हे 2023-24 पासून हे फेलोशिप सुरू केलेले आहे. मेन हेतू पहा, त्याचा राज्यातील विकास प्रक्रिया त्यातील टप्पे जाणून घेता यावेत आणि ते समजून घेता यावेत आणि शासकीय यंत्रणेमध्ये कामकाज त्यातील घटनांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेत अनुभव तरुणांना मिळावा, याकरिता यामध्ये समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी आणि सुजाण नागरिक तयार व्हावेत, याकरिता ही फेलोशिप कार्यक्रम शासनाने 2023-24 पासून सुरू केलेली आहे. आता ही जी फेलोशिप योजना आहे किंवा ही फेलोशिप जी आहे ही फेलोशिप 25-26च्या अंमलबजावणी करता हे शासनाने GR काढलेला आहे. हा शासन निर्णयामध्ये नेमकं या ठिकाणी अटी काय असणार आहे आणि कोण विद्यार्थी या ठिकाणी या फेलोशिपसाठी पात्र ठरणार आहे ते आपण बघणार आहोत. नंतर याची शास्त्रवृत्त काय आहेत, बाकी सर्व आपण नियम, अटी, पात्रता, वयोमर्यादा आणि आपल्याला मानधन किती मिळणार आहे, फेलोशिपच्या याच्यात शास्त्रवृत्त किती मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल, मग फेलोशिप संदर्भात असेल, कॉलेज संदर्भात असेल की एज्युकेशनच्या संदर्भात कोणतेही अपडेट असेल ते आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा फेलोशिपच्या संदर्भात निवडीचे जे काही त्यांनी निकष दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, फेलोच्या निवडीचा निकष, पहिला निकष जो आहे तो हा जो फेलो आहे हा भारताचा नागरिक असावा. नंतर शैक्षणिक अर्हता त्यांनी दिलेली आहे की तुम्ही किती म्हणजे तुमचं अकॅडमिक काय झालेलं असणं गरजेचं आहे. तर कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट स्टुडंट हा अर्ज करू शकतो, तो फेलोशिपसाठी पात्र आहे. मग त्यामध्ये त्याची जी पदवी आहे ती पदवी मात्र 60% गुण असणं गरजेचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. महत्वाचा विषय म्हणजे 60% अबोव असणं गरजेचं आहे. नंतर अनुभव, जो फेलोशिप अर्ज करणारा विद्यार्थी आहे किमान त्याला 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव राहील, तथा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा अप्रेंटिस किंवा आर्टिकलशिप 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकता अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. पहा, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इंटर्नशिप केली असेल 1 वर्षाची, अप्रेंटिस कुठेतरी केली असेल किंवा आर्टिकलशिप जर केली असेल तरी तुमचं ते ग्राह्य पकडलं जाणार आहे, किंवा कुठेतरी 1 वर्षाचं काम केलं असेल तर ते ग्राह्य पकडलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. नंतर भाषा आणि संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला मराठी भाषा लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि बोलताही आली पाहिजे, म्हणजे मराठी भाषा ही अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हिंदी आणि इंग्रजी थोडे जर पुरेसे ज्ञान जरी असलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी लायबल पकडल्या जाणार आहे. नंतर तुम्हाला इंटरनेट आणि संगणक हाताळता आलं पाहिजे. महत्वाचा विषय आहे वयोमर्यादा. वयोमर्यादामध्ये तुम्हाला काय, तर वयोमर्यादा ही तुमची 21 वर्ष ते कमाल 26 वर्ष असावे. महत्वाचा विषय आहे वयाच्या संदर्भात. डिग्री तुमची 21व्या वर्षी कंप्लीट होते विद्यार्थी मित्रांनो. ज्यांची डिग्री आता कंप्लीट झालेली असेल, कोणतीही डिग्री झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ज्यांची इंटर्नशिप झाली असेल किंवा त्यांना आर्टिकलशिप वगैरे झाली असेल, म्हणजे वयोमर्यादा आहे 21 ते 26 वर्ष. नंतर फेलोचा दर्जा जो असणार आहे, जो फेलोशिपचा जो दर्जा आहे म्हणजे जो फेलो असणार आहे तो महाराष्ट्रातील जो फेलो आहे तो गट अ म्हणजे जो अधिकारी वर्गातला गट अ म्हणजे सुपर क्लास 1 किंवा क्लास 1 जो आहे त्या क्लास 1च्या समकक्ष असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर याची नियुक्तीची जी कारवाई असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. जाहिरात, नंतर अर्ज आणि अर्जाची फीज वगैरे आहे ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जी विद्यार्थ्यांची जी फीज आहे ते फीज आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली जी फीज आहे ती 500 रुपये आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करायची फीज जी आहे ती 500 रुपये अर्ज करायची फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर महत्वाचा विषय, अर्ज जो आहे तो अर्ज अर्थ व सांख्यिकी संचालनाद्वारे ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे. नंतर ह्या ज्या फेलो आहेत त्या महाराष्ट्रात किती जागा आहेत, तर फेलोच्या एकूण टोटल जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या टोटल ज्या आहेत त्या 60 जागा आहेत. त्यापैकी महिला ज्या आहेत 1/3 ज्या आहेत त्या महिला असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. महिला फेलो जर उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी पुरुष फेलो त्या ठिकाणी
त्यांची नियुक्ती केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे. आणि महत्वाचा विषय यामध्ये की जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे. मग परीक्षा कशी घेतली जाणार आहे पहा. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रमाणे ते परीक्षा घेतल्या, वस्तुनिष्ठ जी चाचणी असणार आहे ती वस्तुनिष्ठ चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये सर्वाधिक गुण ज्या विद्यार्थ्याला मिळेल त्या उमेदवाराला 210 उमेदवारांना दिलेल्या विषयाकरता एका विषयावर त्याला निबंध लिहायला लावला जाणार आहे आणि त्या तारखेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ते पाठवायचं आहे. जी तारीख देतील ते म्हणजे निबंध सुद्धा लिहायचा आहे. पहिले तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे. लेखी परीक्षा नंतर म्हणजे वस्तुनिष्ठ परीक्षेनंतर तुम्हाला एक निबंध लिहायला लागणार आहे. त्या वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी तुम्हाला 210 विद्यार्थी निवडले जाणार आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना निबंध ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचे आणि त्यानंतर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना ची मुलाखत जी असणार आहे ती मुलाखतही कुठं असणार आहे, मग मुंबईला. ही जी प्रोसिजर आहे ही बाय प्रोसिजर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक अर्ज करायचे 500 रुपये म्हणजे ऑनलाईन फी, ऑनलाईन नंतर वस्तुनिष्ठ प्रश्न, निबंध, नंतर मुलाखत, अशा पद्धतीने ही तुमची फेलोशिप म्हणून निवड होणार आहे. मग साईट कोणती असणार आहे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि जे वस्तुनिष्ठ चाचणी ही ऑनलाईन बेस होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे ऑनलाईन. साईट लक्षात घेऊन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी साईट टाकलेली आहे बघा. तरी पण सांगतोय तुम्हाला महादेश.महाराष्ट्र.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आधार अपडेट असणं गरजेचं आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करत असताना. आणि वय पुन्हा एकदा सांगतो आणि मर्यादा पण सांगतो एकदा. वयोमर्यादा आहे 21 वर्ष ते 26 वर्ष. महत्वाचा विषय आहे की डिग्री ते एनी ग्रॅज्युएशन वाला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकते आणि तोही अपियर नाही तर तो पास असणं गरजेचं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आणि याचं जे वेतन असणार आहे, वेतन सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. वेतन जे असणार आहे याचं जे वेतन आहे ते 61,000 पर्यंत तुमचं वेतन असणार आहे. महत्वाचा विषय वेतनाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. एक मिनिट. वेतन बघा. फेलोशिपचं जे हा जो फेलोशिप आहे याचा कार्यकाळ जो आहे हा 1 वर्षाचा कालावधी असणार आहे. आणि याचं वेतन असणार आहे म्हणजे विद्यावेतन आपला छात्रवृत्ती असणार आहे. दरमहा मानधन म्हणून 56,100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि सोबतच प्रवास खर्च जो आहे 5,400 रुपये असे एकत्रित तुम्हाला 61,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला 12 महिने काम करायला मिळणार आहे. क्लास 1 म्हणून दर्जा असणार आहे आणि संपूर्ण जे क्लास 1 सुपर क्लास 1 जे जिल्ह्याचे अधिकारी असतात त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं असते. कारण तुम्ही सीएमचे फेलो म्हणून तुम्ही काम करणार आहात आणि नवीन तरुणांना ही संधी देणं शासनाचा उद्देश आहे. आणि आपल्या तरुणांना काम देणं ही सुद्धा शासनाचा उद्देश आहे. 2023-24 पासून ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा, या फेलोशिपचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रकारे ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये हा जो GR आहे हा GR स्नेहनील स्टार्टअप टीचिंगचा जो ग्रुप आहे, टेलिग्रामचा पण ग्रुप आहे आणि व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे, याला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हा GR सुद्धा मिळेल. आणि अधिक जर माहिती पाहिजे असेल तर आपण मेसेज करू शकता. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावरती आपण फोन सुद्धा करू शकता. इतर जी माहिती पाहिजे असेल त्यासाठी आपण अपडेट म्हणून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.